पुण्यामध्ये जीबीएस या रोगाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय। त्यामुळे आता सर्वच ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा ही सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। अशातच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। जर तुम्हाला जीबीएस ची लक्षणं आढळली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा असे आवाहन देखील आता करण्यात आले। नमस्कार, मी डॉक्टर दीपा शुक्ल, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका। सध्या जीबी सिंड्रोम या आजाराचं नाव सगळीकडे चर्चेत आहे। तर ह्याचं नाव गुलेन-बारी सिंड्रोम असं असून पुणे महानगरपालिका क्षेत्रात या आजाराचे काही रुग्ण आढळलेले आहेत। तर ही परिस्थिती लक्षात घेता आपल्याला शासनाकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत। तर आपल्याला असं म्हणता येईल की हा एक ऑटोइम्यून आजार आहे, म्हणजे आपली शरीराची रोगप्रतिकार शक्ती आपल्या नर्वस सिस्टीमवर, पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर हल्ला करते, त्यामुळे अशा प्रकारचा आजार होतो। तर यामध्ये अचानक निर्माण होणारी दोन्ही बायलॅटरल म्हणजे दोन्ही पायांमध्ये, हातामध्ये कमजोरी निर्माण होते आणि ती वाढत जाऊ शकते। त्यामुळे काही वेळा आपल्याला म्हणजे लवकरात लवकर रुग्णालयामध्ये ॲडमिशन करण्याची गरज पडू शकते। तर आपल्याला असं म्हणता येईल की या आजाराचं निश्चित कारण जरी माहिती नाही आहे सध्या, तर गेल्या काही 6 आठवड्यामध्ये जर काही संसर्ग झाला असेल, म्हणजे श्वसन मार्गाचा किंवा आपल्याला पोटाचे जे काही आजार होतात त्याचा संसर्ग असेल, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहेत, जसे कॅम्पॅलोबॅक्टर जेजुनी किंवा इन्फ्लुएन्झा व्हायरस, सायटोमेगॅलो व्हायरस। तर मग ह्याच्यामुळे तो आजार हा ट्रिगर होऊ शकतो, म्हणजे वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये। तर ही लक्षणं अशी आहेत की कमजोरी होऊ शकते आणि हा आजार सामान्यपणे बरा होऊ शकतो, पण काही प्रकरणांमध्ये त्याच्या रुग्णालयांमध्ये ॲडमिशनची गरज भासू शकते। तर या संदर्भात काय आपल्याकडे काय संशयित रुग्ण वगैरे सापडले, काही माहिती आली का? आतापर्यंत आपल्याकडे अशी काही संशयित रुग्ण वगैरे अशी माहिती आता उपलब्ध नाही, म्हणजे आलेली नाही आहे आता। तरी आम्ही असं नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण आपण सतर्कता बाळगावी। आपलं पिण्याचं पाणी शक्यतो उकळून प्यावं आणि कुठल्याही प्रकारचं कच्चं मांस वगैरे खाऊ नये असं आहे। आणि याच्यात एक अजून असं आहे की शासकीय ज्या योजना आहेत, म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि CM रिलीफ फंड याचा वापर करता येऊ शकतो। आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ह्याच्यासाठी पॅकेज आहे, शासनाकडनं उपलब्ध करून दिलेलं आहे। तर नागरिकांनी सतर्क राहावं आणि घाबरून जाऊ नये असे आम्ही आवाहन करतो।